आपल्या आजीच्या घरी सुट्टीसाठी आलेल्या त्या गोंडस लेकरावर ज्याला तोंड भरून आजोबा म्हणत होती, त्या गावातल्या राक्षसानं गोठ्यात नेऊन अत्याचार केला. त्यांनी त्याच्या भावाच्या पूर्व बलात्कार केला. एका विकृत मानसिकतेच्या माणसानं तिचं संपूर्ण आयुष्य हिरावून घेतलं, उद्ध्वस्त केलं. त्या 4 वर्षांच्या चिमुरडीनं अजून जग पाहिलं नव्हतं. आपल्या आजीच्या घरी सुट्टीसाठी आलेल्या त्या गोंडस लेकरावर ज्याला तोंड भरून आजोबा म्हणत होती, त्या गावातल्या राक्षसानं गोठ्यात नेऊन अत्याचार केले. तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात पुरला. ही बातमी महाराष्ट्र दिनी राज्यभर पसरली आणि संतापाची लाट उसळली. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात असणाऱ्या नसरापूर गावातला हा प्रकार. मित्रांनो, हे कृत्य करणाऱ्या हैवानाविषयी सांगायचं तर 65 वर्षांच्या नराधमानं हे कृत्य केलंय. पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर गावातली ही घटना या राज्यात माणुसकी उरली की नाही असंच वाटावं अशीच. प्रशासनाची सतर्कता, पोक्सो कायद्याची अंमलबजावणी आणि पोलिसांचा धाक फक्त कागदावरच उरलाय की काय असा सवाल उपस्थित करतं. घटना जी ऐकून अंगावर काटा येईल. एका 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली. ही चिमुकली आपल्या आजीच्या गावी सुट्ट्या घालवण्यासाठी आली. दुपारच्या वेळी घरासमोर खेळताना ती अचानक बेपत्ता झाली. सुरुवातीला घरच्यांना वाटलं ती आसपासच असेल, पण बराच वेळ शोधूनही ती सापडली नाही. त्यानंतर पूर्ण गाव तिच्या शोधासाठी रस्त्यावर उतरलं. मात्र काही वेळानंतर जे समोर आलं ते कोणाच्याही काळजाचा थरकाप उडवणारं होतं. हा सीसीटीव्ही पहिले पहा. या संपूर्ण प्रकरणात या सीसीटीव्हीचं योगदान खूप मोठं. हे फुटेज नसतं तर कोणी त्या हैवानावर संशयही घेतला नसता. गावातल्या एका गोठ्यामध्ये या 4 वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह अत्यंत भीषण अवस्थेत आढळून आला. अत्याचार करण्यात आला तिच्यावर आणि नंतर दगडाने ठेचून तिची हत्या. कळस म्हणजे तिचा नंतर मृतदेह गोठ्यातल्या शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवण्यात आला. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर हे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आणि त्यात या 65 वर्षांच्या सैतानाचं रूप दिसलं. चिमुकलीला गोठ्याच्या दिशेनं घेऊन जाताना तो त्यात दिसतोय. धक्कादायक म्हणजे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या आरोपीवर याआधीही स्वतःच्या भावाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता आणि त्या प्रकरणात तो 4 वर्ष येरवडा कारागृहातही होता. आता गावकरी काय म्हणतात ते बघा. 60 वर्षाच्या नराधमानी, तो कुठल्या काय जातीचा असो धर्मा सुद्धा आम्हाला माहित आहे. कांबळे, त्या हरामखोराचं नाव भीमाजी कांबळे. त्यांनी 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला आणि तिला मारून टाकलं. ही 3 वर्षाची मुलगी, त्याचे आजोबा बनेश्वर मंदिरात 50 वर्ष त्यांनी काम केलं आणि त्या दिदीवर अशी वेळ आली. अख्खं गाव आम्ही बंद केले. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत पालकमंत्री येत नाही, फाशीची शिक्षा होत नाही त्या हरामखोरांना आल्या काय कांबळेला, तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही. पूर्वी 2 गुन्हे असताना त्याला सोडलं कसं काय? 4 वर्ष तो आतमध्ये होता येरवड्या जेलमला. त्यांनी त्याच्या भावाच्या पूर्व बलात्कार केला म्हणून 4 वर्ष तो आतमध्ये होता आणि त्या नराधमांनी 3 वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार करा आणि तिला गोठ्यामध्ये खलास करून टाकलं. जोपर्यंत आमचा मागण्या मान्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठत नाही. पोलिसांनी काय करायचे ते करू द्या. अजिबात काय बोलू नको. या प्रकारानंतर गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशा नराधमांना समाजात जागा नाही या घोषणा परिसरात दिल्या गेल्या. त्याला आमच्या ताब्यात द्या, गोळ्या घालू आम्ही त्याला किंवा आम्ही 4 चौघात फाशी देऊ अशी मागणी ते करतात. गावकऱ्यांची भूमिका स्पष्ट आहे. जोपर्यंत प्रशासन ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. घटनेची माहिती मिळाली. भोर पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू झालं. मात्र चिमुकलीवर झालेल्या या अमानुष अत्याचारामुळे गावात प्रचंड तणावाचं वातावरण आहे. एका 4 वर्षांच्या मुलीनं अजून आपलं आयुष्य पाहिलं नव्हतं. तिला जग म्हणजे काय हेही कळलं नव्हतं. ती फक्त खेळत होती, हसत होती. पण एका विकृत मानसिकतेच्या माणसानं तिचं संपूर्ण आयुष्य हिरावून घेतलं, उद्ध्वस्त केलं. आज प्रश्न फक्त नसरापूरचा नाही, प्रश्न आहे आपल्या समाजाचा, आपल्या मुलींच्या सुरक्षिततेचा. या चिमुकलीला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि अशा विकृत प्रवृत्तींना कायद्याचा सर्वात कठोर धडा हा शिकवल्याच गेला पाहिजे. हे सर्व घडत असताना या राज्याचं पोलीस प्रशासन धिम्म आहे का? पोक्सो कायद्याचा धाक लोकांवर नाही, त्याच्या अंमलबजावणीत हे प्रशासन, पोलीस प्रशासन, गृह विभाग कमी पडतोय का? हा प्रश्न आता सर्वसामान्य विचारतायत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याबाबत काय ठोर आश्वासनं दिली आहेत तेही पाहणं गरजेचं आहे. SITच्या नावाखाली किंवा एखाद्या
तपास यंत्रणेच्या तपास सुरू आहेच्या नावाखाली फक्त वेळ काढून नेणं हे कितपत योग्य आहे हेही गृहमंत्र्यांनी आता या जनतेसमोर स्पष्ट केलं पाहिजे. तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.